बबनदादा शिंदे, संजय मामा शिंदे आणि रमेश शिंदे हे तीन सख्खे भाऊ महाराष्ट्रातल्या एका तालुक्यातल्या एका गावामध्ये हे तिन्ही भाऊ एका व्यासपीठावर एकत्र आले। या तिघांनी एका हारामध्ये एकत्रित फोटो काढला आणि ही राज्य पातळीवरची बातमी झाली। कारण यातले दोन भाऊ हे आमदार आहेत, तर तिसऱ्या भावानं गेली 15 वर्ष आपल्या सख्ख्या भावाच्या घराची पायरी चढली नव्हती। यावेळी याच भावाचा मुलगा विरोधात उभा राहील असं वातावरण माढ्यात होतं, पण नेहमीप्रमाणे बबनदादा शिंदे नावाचा माणूस मैदानात उतरला आणि 15 वर्षांच्या वजाबाक्या एका बेरजेत रिकाम्या केल्या। माढा लोकसभा जसा पवार फडणवीसांच्या स्पर्धेमुळे महाराष्ट्रात गाजतो, तसाच माढा विधानसभा सुद्धा गाजतो। पण माढा विधानसभेत फक्त आणि फक्त बबनदादा शिंदेंचं वातावरण असतं। दरवेळी यावेळी दादांना पाडणार म्हणत विरोधक कंबर कसतात, राजकारण घडतं। राज्यातल्या कलांप्रमाणे वाऱ्यावर स्वार होऊन आमदारकी मिळेल असे अंदाज लावले जातात, पण जेव्हा निकाल लागतो तेव्हा विरोधकांचे डावपेच पाण्यात जातात। कारण बबनदादांनी पाण्यावरच डाव मारलेला असतो। गेली 6 टप बबनदादा शिंदे माढ्यातनं निवडून येत आहेत, पण यावेळी माढ्याचं वातावरण नेमकं कसं आहे? यावेळी बबनदादांच्या ऐवजी त्यांचा मुलगा रणजित उभा राहणार आहे। जे यश बबनदादांना मिळायचं तेच त्यांच्या मुलाला मिळेल का? की यावेळची राजकीय समीकरणं उलटी पडतील? इथनं शरद पवार कोणाच्या खांद्यावर आपला हात टाकतील? समजून घेऊयात आजच्या व्हिडिओतनं। नमस्कार, मी आरती आणि आपण बघताय बोल भिडूची स्पेशल सिरीज मतदारसंघाचं राजकारण। तर सुरुवात करूयात ती माढ्याच्या राजकारणापासून। माढा आणि शिंदे हे समीकरण गेल्या 40 वर्षांपासून कायम आहे। 1972 साली बबनदादांचे वडील पांडुरंग शिंदे हे इथनं आमदार झाले होते। त्यानंतर 1995 साली अपक्ष म्हणून बबनदादा शिंदे पहिल्यांदा आमदार झाले। पहिल्यांदा मिळालेल्या आमदारकीत बबन शिंदेंनी आपलं आळं असं तयार केलं की पुढच्या 25 ते 30 वर्षात मतदारसंघात त्यांच्या खुर्चीला कोणी हातच लावणार नाही याची काळजी त्यांनी घेतली। तर झालं असं की 1995चं सरकार हे अपक्षांच्या पाठिंब्यावरती आलेलं होतं। साहजिकच सगळ्यात जास्त महत्व हे अपक्ष आमदारांना प्राप्त झालं। यातनच बबनदादा शिंदेंना मंत्रिपदाची ऑफर आली, पण ती ऑफर न घेता त्यांनी मतदारसंघातल्या सिंचन योजना मार्गी लावण्याची मागणी केली। पुढे 1999 साली बबनदादा शिंदे पहिल्यांदा राष्ट्रवादीच्या तिकिटावर आमदार झाले। शरद पवारांनी सुद्धा त्यांना मंत्रिपद देऊ केलं, पण त्यावेळी सुद्धा पाण्याचा प्रश्न सोडवण्याची त्यांची मागणी कायम राहिली आणि मंत्रिपदाच्या बदल्यात सिंचन योजना पदरात पाडून घेण्याची त्यांची स्टाईल ही निर्माण झाली। आता या कामांमुळे सीना माढा उपसा सिंचन योजनेसारख्या योजना या मार्गी लागल्या। जिथं आधी कुसळं उगवायची तिथं ऊस दिसायला लागला। अनेक क्षेत्र पाण्याखाली आलं आणि हा भाग सधन झाला। या गोष्टींचं क्रेडिट आजही बबनदादांना दिलं जातं। त्यामुळे पाण्यामुळे बबनदादा डाव मारतात असं आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बोललो। पण पाणी आणि ऊस या पलीकडे सिस्टीम लावण्याचं काम सुद्धा बबनदादांनी केल्याचं दिसतं। आता ही सिस्टीम कशी लावली आहे? तर एकट्या बबनदादांचे माढा मतदारसंघात प्रत्येक टोकाला एक असे एकूण 3, पण प्रत्यक्षात 4 साखर कारखाने आहेत। पहिला आहे पिंपळनेर गावात विठ्ठलराव शिंदे शुगर। आता याचं गाळप आहे दिवसाला 14 ते 15 हजार टनाच्या आसपास। तर प्रभाव क्षेत्र आहे संपूर्ण तालुक्यासहित माळशिरस आणि करमाळ्याचा भाग। दुसरा कारखाना आहे करकम मध्ये, हे याच कारखान्याचं युनिट 2 समजलं जातं। याचं गाळप दिवसाला 5000 टन आणि याचा प्रभाव माढा, पंढरपूर आणि माळशिरस मधल्या गावांवर आहे। तिसरा कारखाना आहे तुर्क पिंपरीतला बबनराव शिंदे शुगर आणि याचं गाळप आहे दिवसाला 6500 टन इतकं। याचा प्रभाव माढ्यासहित बार्शी आणि मोहोळ पर्यंत होतो। तर चौथा कारखाना आहे कमला भवानी शुगर, जो पांडे गावात आहे आणि त्याचा प्रभाव करमाळा आणि माढ्यामध्ये असल्याचं दिसून येतं। आता 4 कारखाने म्हटलं की किमान 1000 एक कर्मचारी आले। सोबतच चहाच्या टपऱ्यांपासून उभा राहिलेली इकोसिस्टीम आली। या इकोसिस्टीम सोबत बबन शिंदेंनी अजून एक इकोसिस्टीम तयार केली आहे, म्हणजे महिंद्राची एजन्सी त्यांच्याकडे, जिथनं तुम्ही ट्रॅक्टर घेऊ शकता आणि पैसे ऊसाचं बिल आलं की देऊ शकता। टायर, गॅस एजन्सी ते बाजार अशी इकोसिस्टीमचा भाग म्हणजे माढा मतदारसंघ। आता मघाशी आपण जे पर डे टनाचं गणित सांगितलं तिथंच कळतं की सोलापूरचा निम्मा ऊस तर इथल्याच कारखान्यात जातोय। एकूण 30 ते 40 हजार टनाच्या वरती सगळ्या कारखान्यांचा हिशोब लागतोय। मग किती घरात ऊस बिल जात असतील, किती इकोसिस्टीम उभा राहत असेल याचा विचार निश्चितपणे आपण करू शकतो। असो, तर हीच सिस्टीम माढ्यातनं बबनदादांना दरवेळी जिंकवत राहते। पण यावेळी नेमकं काय चालू आहे ते सुद्धा समजून घेतलं पाहिजे। तर यावेळी माढ्यातनं तब्येतीचं कारण देत आपण उभा राहणार नसल्याचं बबन शिंदेंनी जाहीर केलंय। बबन शिंदे यांच्याऐवजी त्यांचे सुपुत्र रणजित शिंदे उभा राहणार आहेत।
रणजित शिंदेच्या विरोधात कोण हा मुख्य प्रश्न सध्या चर्चेचा विषय आहे. कारण बबन शिंदे हे अजितदादांच्या सोबत गेल्यानं इथनं मोहिते पाटील घराण्यातनं उमेदवार देण्यात येईल असं बोललं जात होतं. मोहिते पाटलांच्या घरातल्या शिवतेसिंह मोहिते पाटलांनी इथनं तुतारीवरती लढण्याची तयारी सुद्धा सुरू केल्याची चर्चा होती. तर दुसरीकडे स्वतः बबनदादा शिंदे यांचे सख्खे भाऊ रमेश शिंदे यांचे सुपुत्र धनराज शिंदे यांनी सुद्धा या मतदारसंघातनं लढण्याची तयारी सुरू केल्याच्या चर्चा होत होत्या. तिसरीकडे साखर कारखान्याच्या जाळ्यातनं प्रस्थ निर्माण केलेले अभिजित पाटील हे सुद्धा माढ्यातनं तयारी करतायत असं बोललं जात आहे. थोडक्यात बबन शिंदेचे सुपुत्र रणजित शिंदे यांच्या विरोधात लढण्यासाठी एकाच वेळी 3 स्पर्धक हे उत्सुक असल्याचं चित्र होतं. दुसरीकडे कमी अधिक प्रमाणात असलेल्या आणि वेगवेगळ्या गटात विभागलेल्या अर्धा डझनभर विरोधकांनी महादेवाच्या मंदिरात जात आपल्यातला कोणीही लढेल पण तालुक्याच्या बाहेरचा माणूस नको अशी शपथच घेतली होती. त्यामुळं माढ्याचा सध्याचा मुद्दा आहे तो म्हणजे रणजित शिंदे उभा राहणार तर ते कोणत्या पक्षातनं आणि त्यांच्या विरोधात नेमकं कोण असणार. हा आता मैदान मारायचा अनुभव असलेल्या बबनदादा शिंदेंनी मुलाचा विजय अधिक सोपा व्हावा म्हणून तयारी करायला सुरुवात केली आहे. त्यात पक्ष आणि विरोधक या दोन्ही पातळ्यावर फिल्डिंग लावण्याचं काम सुरू असल्याचं बोललं जात आहे. म्हणजे कसं तर रणजित शिंदेंना पहिला विरोध होता स्वतःच्या घरातनं सख्खा चुलत भाऊ असणाऱ्या धनराज शिंदे यांचा. ते जर उभे राहिले असते तर कुटुंबातच लढाई होणार होती. बबन शिंदेंनी 15 वर्षाचा अबोला मिटून रमेश शिंदेसोबत जुळवून घेतले. एकत्र न दिसलेले भाऊ आता एकत्र दिसायला लागलेत. त्यानंतर सुद्धा धनराज शिंदे हे शरद पवारांना उमेदवारीसाठी मुलाखत देऊन आल्याने संभ्रम निर्माण झालेला आहे. असं असलं तरी सुद्धा बबनदादा शिंदे घरातला वाद मिटवतील आणि धनराज शिंदेचा अडथळा रणजितच्या मार्गातनं दूर करतील असं सांगितलं जात आहे. पण धनराज शिंदे जर जात असतील तर मग कोण उरतं. अशा वेळी तुतारीवरती मोहिते पाटील घराण्यातनं शिवतेसिंह मोहिते पाटील उभा राहतील असं सांगितलं जात आहे. पण रणजित शिंदेंनाच पवार तुतारीवरती उभा करतील या चर्चा सुरू झाल्या आणि शिवतेसिंह मोहिते पाटलांची उमेदवारी ही बॅकफुटवर गेली. तसंच मोहिते पाटलांना ताकद मिळाल्यानंतर त्यांची आजूबाजूच्या मतदारसंघात होणारी घुसखोरी हा कळीचा मुद्दा राहिलेला आहे. त्यामुळे मोहिते पाटलांच्या घरातनं उमेदवारी आली तर तालुक्यातला आणि बाहेरचा हे वातावरण रणजित शिंदेसाठी सोयीचं ठरू शकतं याची कल्पना निश्चितपणे शरद पवारांना आहे. धनराज आणि शिवतेज यांच्यानंतर उरतात ते अभिजित पाटील. अभिजित पाटील तुतारीवरनं माढा विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत कारण नव्याने जिंकलेला कारखाना. पण बबन शिंदेच्या एकूण कारखान्यांची क्षमता आणि लाभक्षेत्र आणि अभिजित पाटलांचा कारखाना आणि त्याचं लाभक्षेत्र याचा ताळमेळ कुठेच बसत नाही. परिणामी रणजित शिंदे आणि अभिजित पाटील या सामन्यामध्ये रणजित शिंदेच उजवे ठरताना दिसतात. नुकत्याच झालेल्या मुलाखतीत सुद्धा शरद पवारांनी अभिजित पाटलांची हीच दुखरी नस ओळखली आणि माढ्यासाठी तुम्ही काय इच्छुक आहात, तुम्ही पंढरपुरातनं उभं राहायला हवं असा वडीलकीचा सल्ला सुद्धा त्यांनी अभिजित पाटलांना दिल्याचं सांगितलं जाते. त्यामुळं अभिजित पाटील विरोधात लढतील ते देखील तुतारीवर असं म्हणणं सुद्धा सध्या तरी कठीण ठरताना दिसतं. पण मग माढ्यातनं कोण लढणार कारण प्रत्येक विरोधकांच्या समोर फुली बसताना दिसतीये. अर्थात याचीच जाणीव शरद पवार आणि अजित पवार दोघांना सुद्धा आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी आपापल्या पक्षातनं रणजित शिंदेंनी लढावं यासाठी पुढाकार घेतल्याचं दिसतं. सुरुवातीला शरद पवार हे रणजित शिंदेंनी तुतारी घेऊन लढावं यासाठी इच्छुक आहेत ते समजून घेऊयात. आता बबन शिंदे आणि बारामती लोकसभेचा भाग असणाऱ्या भोरचे थोपटे हे एकमेकांचे नातेवाईक. बबन शिंदेची मुलगी ही संग्राम थोपटे यांच्या पत्नी. साहजिकच थोपटेंचा पाठिंबा सुप्रिया सुळेंच्या विजयासाठी पवारांना आवश्यक ठरत होता. शरद पवार एका पद्धतीने कायमस्वरूपी फिल्डिंग लावण्याच्या तयारीने उतरलेले आहेत. सुप्रिया सुळेंसाठी नेहमीच बारामती अनुकूल असावी या लॉंग टर्म विचारातनं शरद पवार रणजित शिंदेसाठी माढ्यातनं अनुकूल ठरतील ते यासाठीच. शरद पवार रणजित शिंदेसाठी अनुकूल असण्याचं दुसरं कारण मोहिते पाटलांना रोखणं. मोहिते पाटलांच्या राजकीय घराण्याला बळ देणं म्हणजे भविष्यात मोहिते पाटलांची एकाधिकारशाही निर्माण करणं. पवार हे नेहमीच एखाद्याला बळ देताना दुसरी समांतर पॉवर तयार करत राहतात. उद्या जाऊन मोहिते पाटील आपल्याला जड जाऊ नयेत या विचारातनं शरद पवार शिंदेंनाच फेवर करताना दिसतायत. त्यातही ज्या माढ्यामध्ये मोहिते पाटील नजर ठेवून आहेत तिथनच मोहिते कुटुंबाला मागं खेचलं तर शरद पवारांना द्यायचा तो मेसेज रीतसर देता येतो. साहजिकच अजित पवारांकडे असणारे बबन शिंदे हे रणजित शिंदेना तुतारीवर उभा करतील अशा चर्चा होताना दिसतात. पण तुतारी नसेल तर मात्र रणजित शिंदे घड्याळाला पसंती देतील का हा सुद्धा प्रश्न आहे. कारण घड्याळावर रणजित शिंदे लढले
तर शरद पवार कदाचित तुतारीवरती अभिजित पाटलांना कौल देऊ शकतात, ज्यामुळे लढत होऊ शकते. पर्यायानं एक तर तुतारी किंवा अपक्ष. जर का रणजित शिंदे अपक्ष लढले तर अभिजित पाटील तुतारीऐवजी घड्याळाकडे जातील आणि रणजित शिंदेचा विजय हा अजून सोपा होऊ शकतो. त्यामुळं सध्याचं राजकारण पाहता शरद पवारांनी रणजित शिंदेंवर रुमाल टाकलाय असं म्हणणं चुकीचं ठरणार नाही, हे मात्र नक्की आहे. बाकी तुम्हाला काय वाटतं? माढा मतदारसंघातनं कोण जड जाईल याबद्दलची तुमची मतं कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूच्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.